नमस्कार. चला, आज एका अशा समुद्री मार्गाबद्दल बोलूया जो नकाशावर अगदी छोटासा दिसतो, पण ज्याच्या एका हालचालीने संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था थांबू शकते. हो, आपण बोलतोय होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल. एक असं नाव जे जागतिक तणावामुळे परत एकदा चर्चेत आले. आणि याचा थेट संबंध आपल्या म्हणजेच भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी आहे. पण प्रश्न हाच आहे की फक्त 33 किलोमीटर रुंदीचा हा समुद्री मार्ग एवढी ताकद कुठून आणतो की तो अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था थांबवू शकेल. चला, या स्रोतांच्या आधारे यामागची कारणं आणि भारतासमोरची आव्हानं सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात आधी बघूया सध्याची परिस्थिती काय आहे. हा फक्त एक पाण्याने भरलेला मार्ग नाहीये, तर याला जगाची एनर्जी लाईफलाईन म्हणतात, म्हणजे ऊर्जेची जीवनरेखा. आणि सध्या हीच लाईफलाईन धोक्यात आली आहे. आता होर्मुझची सामुद्रधुनी आहे तरी कुठे? तर ही इराण आणि ओमानच्या मध्ये आहे. हा एक अरुंद सागरी मार्ग आहे जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. खरं तर आखाती देशांमधलं तेल आणि वायू बाहेरच्या जगात पोहोचवण्यासाठी हा एकमेव सागरी मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि म्हणूनच याला जगाचा सगळ्यात महत्त्वाचा एनर्जी चोक पॉइंट असं म्हटलं जातं. चोक पॉइंट म्हणजे काय? म्हणजे एक अशी अरुंद जागा जिथे वाहतूक अगदी सहजपणे रोखता येते. विचार करा, जसं एखाद्या मोठ्या हायवेवरचा छोटासा पूल. जर तो बंद झाला तर सगळी वाहतूक ठप्प. इथे तर संपूर्ण जगाच्या ऊर्जेची वाहतूकच पणाला लागलेली आहे. आता हे किती महत्त्वाचं आहे हे या एका आकड्यावरून स्पष्ट होईल. जगातल्या एकूण तेलाच्या वापरापैकी तब्बल 20% तेल, 20% तेल एकट्या याच मार्गातून प्रवास करतं. म्हणजे जगातला प्रत्येक 5वा तेलाचा टँकर इथूनच जातो. आणि या 20%ना जर रोजच्या हिशोबात पाहिलं तर दररोज सुमारे 20 दशलक्ष बॅरेल कच्चे तेल या मार्गावरून नेलं जातं. कल्पना करा की एका दिवसासाठी जरी हा मार्ग बंद झाला तर जगात तेलासाठी काय हाहाकार माजेल. आणि तसंच काहीसं झालं फेब्रुवारी 2026 मध्ये. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले आणि याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सरळ ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली. फक्त एका धमकीने जगात खळबळ माजली. कच्च्या तेलाचे भाव $150 प्रति बॅरलच्या पुढे जातील आणि संपूर्ण जग मंदीच्या खाईत लोटलं जाईल अशी भीती निर्माण झाली. पण ही परिस्थिती काही पहिल्यांदाच निर्माण झालेली नाहीये. या भागाला संघर्षाचा एक मोठा आणि खरं तर रक्तरंजित इतिहास आहे. चला त्यावर एक नजर टाकूया. 1980च्या दशकात इराण-इराक युद्धाच्या वेळी तर इथे टँकर वॉर झालं होतं, ज्यात 500 पेक्षा जास्त जहाजांना लक्ष्य केलं गेलं. मग 1988 मध्ये अमेरिकेने चुकून इराणचं एक प्रवासी विमान पाडलं, ज्यात 290 निरपराध लोकांचा जीव गेला. 2019 मध्ये परत तेल टँकर्सवर रहस्यमय हल्ले झाले. आणि आता 2026 मध्ये पुन्हा तोच संघर्ष पेटलाय. म्हणजे हा मार्ग कायमच एका ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला आहे. बरं, हे सगळं झालं आंतरराष्ट्रीय राजकारण. पण या सगळ्याचा आपल्यावर म्हणजे भारतावर काय परिणाम होतो? आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तो म्हणजे भारताची ऊर्जा असुरक्षितता. आपली सगळ्यात मोठी कमजोरी आहे आपलं आयातीवरचं अवलंबित्व. आपल्याला लागणाऱ्या एकूण कच्च्या तेलापैकी तब्बल 90% तेल आपण आयात करतो, म्हणजे बाहेरच्या देशांकडून विकत घेतो. देशात फक्त 10% उत्पादन होतं. हेच प्रचंड अवलंबित्व आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात आणतं. आणि या आयातीमध्ये होर्मुझ मार्गाचं महत्त्व खूप जास्त आहे. आपल्या एकूण तेल आयातीपैकी 40% तेल एकट्या याच मार्गाने येतं. पण त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे आपला जवळपास 100% LNG आणि LPG गॅसचा पुरवठा याच मार्गावर अवलंबून आहे. हो, आपल्या घरात जो गॅस सिलेंडर येतो ना, त्याचा थेट संबंध होर्मुझच्या सुरक्षेशी आहे. मग विचार करा, जर हा मार्ग बंद झाला तर काय होईल? सगळ्यात आधी पेट्रोल डिझेलच्या किमती आकाशाला भिडतील. वाहतूक महाग झाली की भाजीपाल्यापासून प्रत्येक वस्तूची किंमत वाढेल, म्हणजे महागाई वाढेल. आपलं व्यापार संतुलन कोलमडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. आणि या गंभीर परिस्थितीत भर घालणारी अजून एक चिंताजनक गोष्ट आहे, ती म्हणजे आपला आपत्कालीन इंधन साठा. आपल्याकडे फक्त 10 ते 18 दिवस पुरेल एवढाच राखीव इंधन साठा आहे. म्हणजे जर पुरवठा जास्त काळ थांबला तर परिस्थिती खूपच गंभीर होऊ शकते. मग अशा गंभीर परिस्थितीत भारतानं काय केलं? भारत गप्प बसला का?
नाही. इथेच भारताचा ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा या मोहिमेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाने तात्काळ ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा सुरू केलं. या ऑपरेशनखाली नौदलाने 5 पेक्षा जास्त युद्धनौका थेट त्या भागात तैनात केल्या. या युद्धनौका आपल्या व्यापारी जहाजांना एक प्रकारे सुरक्षा कवच पुरवत होत्या, त्यांना सुरक्षित मार्गावरून मार्गदर्शन करत होत्या आणि सगळा समन्वय साधत होत्या. हे एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचं पाऊल होतं. पण फक्त लष्करी ताकदीवर अवलंबून न राहता भारताने मुत्सद्देगिरीचा मार्गही वापरला. पडद्यामागे बरीच सूत्रं हलवली आणि त्याचाच परिणाम म्हणजे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचं हे महत्त्वाचं विधान. त्यांनी स्पष्ट केलं की भारत, चीन आणि रशियासारख्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग नेहमी खुला राहील. हा भारताचा एक खूप मोठा राजनैतिक विजय होता. यातून इराणचं एक नवीन धोरण समोर आलं, निवडक नाकेबंदी. म्हणजे त्यांनी अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद केला, पण भारतासारख्या देशांसाठी तो खुला ठेवला. या हुशार धोरणामुळे भारताला आपला ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यास खूप मोठी मदत झाली. तर ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा आणि आपल्या मुत्सद्देगिरीमुळे भारताने हे संकट तात्पुरतं टाळलं आहे, हे अगदी खरं आहे. पण या सगळ्या प्रकरणातून एक खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. तो म्हणजे आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी आपण कायम दुसऱ्या देशांवर आणि अशा धोकादायक मार्गांवर अवलंबून राहणार का? यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.